भंडारगृहामध्ये जे भिवंडी शहरातनं भंगार निघतं ते भंगार महानगरपालिका इथं आणून जमा करते, डंप करते. इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही बघितलं की इथं एक बेलिंग मशीन आहे जी 2022-23 मध्ये घनकचरा व्यवस्थापन या प्रकल्पासाठी खरेदी करण्यात आली. तिची किंमत साधारण 50 ते 55 लाख रुपये आहे. ही मशीन घनकचरा प्रेशरनी जमा करून त्याचा एक गठ्ठा तयार करून तिला प्लॅस्टिकनी रॅपर करून तो बाजूला ठेवला जातो. यासाठी मशीन खरेदी करण्यात आली. पण ही मशीन ज्या दिवशी 2022-23 मध्ये खरेदी करण्यात आली त्या दिवसापासून ही भंगारात आणून ठेवलेली आहे आणि या पद्धतीने प्लॅस्टिक लावून याला झाकण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे आम्ही ज्यावेळेस नोव्हेंबरमध्ये साधारण मागच्या नोव्हेंबरमध्ये आलो त्यावेळेस इथं घनकचरा जो कचरा असतो प्रत्येक वार्डातला हा उचलण्यासाठी या गाड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत. या साधारण 100-150 गाड्या महानगरपालिकेने खरेदी केल्या. या गाड्यांची किंमतही करोडोच्या आसपास आहेत, करोडोच्या घरामध्ये असेल. या गाड्या तेव्हापासून आजपर्यंत फक्त उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मागे जर आपण बघितलं फायर ब्रिगेडची गाडी 2021 मध्ये खरेदी केलेली जिची फिटनेस देखील आजपर्यंत आहे आणि जिचा इन्शुरन्स आहे. गाडी चांगल्या प्रकारे कंडिशनमध्ये असून देखील ती भंगारामध्ये आणून उभी केलेली, तिचा कोणताही वापर होत नाही. गेल्या पंचवार्षिकमध्ये असे अनेक प्रकारचे कामं झालेले आहेत आणि हे घोटाळे झालेले आहेत. जनतेचा जो पैसा आहे हा फक्त वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केला जातो आणि तो अशा प्रकारे नवीन वस्तू या भंगारामध्ये आणून ठेवल्या जातात. या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी. नवीन जी सत्ता बसलेली यांनाही आम्ही महापौरांनाही भेटणार आहोत का या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी आणि चौकशीमध्ये जे अधिकारी आणि जे कोणी दोषी असतील यांच्यावर कायदेशीर आणि कारवाई करत यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद होण्याची आमची मनसेकडून मागणी आहे.